गुड मॉर्निंग एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. सकाळी सकाळी उठून 2 व्लॉग मी एडिट केले आहे आणि आता हा जो व्लॉग तुम्ही बघता हा पण संध्याकाळी एडिट करायला जर तयार झाला तर, कारण आता तर अजून सकाळची आमची सुरुवात झाली आहे. बाकीच्यांसाठी तर दुपारचे 12 वाजले, बट आमच्यासाठी सकाळच झाली आहे. कारण उठलो सकाळी लवकरच आहे, बट सगळ्या कामांमध्ये अशी सध्या आम्ही स्पीड पकडला आहे ना की आम्हालाच कळत नाही आहे. इतके सारे कामं पेंडिंग आहे, संपतच नाही आहे. म्हणजे आम्ही 10 दिवस जाणार आहे येते ठीक आहे, बट 10 दिवसांची मम्मी पप्पा जे इथं असणार आहे त्यांच्यासाठी जे जे सामान लागेल त्यांना सगळं सामान भरून ठेवायचं आहे वगैरे. आता ते काम राहिलं आहे आणि त्याच्यासाठी मी बाहेर पडणार आहे. आणि ह्या आजच्या दिवसात एक सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ती झाली माझी झोप. आणि प्रॉपर एकदम झोप घेतली रात्री आल्या आल्या झोप की माझंच मला माहिती नाही. अर्चू माझ्या बाजूला बसून मोबाईल बघत होती आणि तेवढ्या 2-3 मिनटामध्ये डायरेक्ट माझी झोप म्हणजे डायरेक्ट मला झोप लागली. आणि सकाळी 8 वाजेला उठून प्रॉपर झोप घेऊन मी उठलो आहे. आणि चला सुरुवात करूया आपल्या धावपळीच्या जीवनाला आणि त्या ट्रिपच्या तयारीला. एका गोष्टीवर अशी आमची बारीक बारीक तयारी सुरू आहे. बघा ना, इतके हे गॉगल आहेत तरी आम्हाला काल 2 घेतले आणि अजून एक घेतला. 2 घ्यायचे होते आणि अजून एक घ्यायचं आहे. बऱ्या प्रमाणात आहे, बट तरी एक कुठंतरी लपलेलं आहे अजून याच्यामध्ये. ठीक आहे. अर्चू आज चालली ऑफिसला कारण तिला एक दिवस वर्किंग होतं. बेडचा असा कचरा झालेला आहे कारण बॅग काढायची आहे. अजून याच्यात एक बॅग ॲड होईल. काल रात्री अर्चूने फक्त तिचं सामान भरून ठेवलं आहे, प्रॉपर अजून लावायचं. आणि माझी सगळ्यात मेन म्हणजे छोटी बॅग आहे, बट सगळी पॅकिंग बाकी आहे कारण ही अजून सगळं फुल करायचं आहे, जे की मी आल्यानंतर करेल. आणि मेन बॅग उद्याच भरली जाईल जसं की आता अर्चू बोलत होती, कारण आज फक्त मी सामान काढून ठेवेल. ही आल्यानंतर रात्री आम्ही बसू प्रॉपर आणि प्रॉपर बसल्यानंतर बॅग भरू. काय बोलत होती? उलट बॅग मध्ये कपडे टाकले असताना तुला समजलं असतं तुझ्याकडे काय नाही, कारण तुला टी शर्ट समजलं. मला टी शर्ट घ्यायचेच आहे कारण ब्लॅक अँड व्हाईट सोडून बाकी सगळे टी शर्ट मला घ्यायचेच आहे. रेड, अरे ठीक आहे ना, रेडवाला घेतलं ना मी, ते ब्लॅक रेड सोडून घे. अरे आय नो, आता किती वेळेस सांगते. आणि रेड घेतलं तरी काय, आपली ती आयडेंटिटी बनली आता रेड कलर. सध्या माझ्या मागे ही पोरगी आणि माझी आई ह्या दोघांची रुटीन अशी लागली ना, मी यांच्या अवतीभोवतीच फिरतोय. आणि मागच्या 7-8 दिवसामध्ये माझं जिम फक्त या दोघांच्या कामामुळे जिमच होत नाही माझी. म्हटलं ट्रिपच्या आधी जरा फिट होऊ, कारण हिमाचलला जायचंय, म्हटलं जरा फिटनेस पाहिजे. आता ऑफिसला जायचंय, त्याच्या आधीला हेअरकट करायला जायचंय पार्लरला. दुष्काळात 13वा महिना कामासाठी निघालो होतो आणि मागच्या काही दिवसांमध्ये एवढी धावपळ होती ना, लक्षातच नाही राहिलं की आयला गाडीचं परत पेट्रोल संपलंय. गाडी तिथं बंद पडली आहे. बट नशिबाने पेट्रोल पंप हा इथं समोरच आहे. अर्चूला पाठवलंय कारण मोस्ट ऑफ ते मला देणार नाही. अर्चूला दिलं तर ठीक आहे बॉटलमध्ये, कारण अलाउड नाही आहे. बट एखादं रिक्वेस्ट करून दिलं तर ॲटलिस्ट गाडी तिथपर्यंत जाईल. नाही तर दिनाला फोन केला आहे, दिना येतो आहे, त्याची गाडीमध्ये जाऊन त्याच्या गाडीतून काढून मग कारमध्ये पेट्रोल टाकायला लागेल आणि तेव्हा ती ऑन होईल. म्हणजे इतकी धावपळ चालू आहे ना की काहीच लक्षात नाही आहे तो पेट्रोल देता की नाही देता. थोडंसं उभा राहतो इकडे साईडला, बट पेट्रोल जर भेटलं, गाडी जर चालू झाली तर तेवढी मेहनत करायला ती गेली आहे. बट त्याच्यानंतर जे टोमणे येणार आहे ना मला 2-3, त्याच्यासाठी मी रेडी आहे आणि खतरनाकवाले देईल. बट असं कधी कधी ना ह्या गोष्टींना माझ्या लक्षातच राहत नाही, कारण मी फ्लोमध्ये गाडी चालवत ते कळलंच नाही इंडिकेशन की पेट्रोल एकदम लो झालं असेल. आणि फायनली ते संपलं. लांबच उभं राहिलो आहे मी, कारण माझ्या हातात एक तर कॅमेरा आहे आणि ह्या ट्रायपॉड आहे. त्यांना वाटेल काहीतरी शूटिंग बिटिंग चालू आहे, पेट्रोल देता नाही देता. त्याच्यामुळे थोडं लांबच थांबतोय, कारण उगाच लोचा नको, कारण एवढा धक्का मारायला. आणि मेन म्हणजे कामं अडली आहे, कारण थोडा टाइम लागला तर ठीक आहे, बट सगळे कामं पुढे आमचे होणार नाही. गाडी चालू झाली आहे आणि पेट्रोल टाकून पण काही उपयोग नाही झाला. गाडी ऑनच होत नव्हती. तो कार्बनचा प्रॉब्लेम होता आणि तो साफ केला, दगडाने पूर्ण कोरून काढला. आणि लास्ट टाइम स्टेशनला आठवत असेल तुला, बंद पडली होती गाडी. तो सेम जो प्रॉब्लेम झाला होता ना कार्बनचा, तोच प्रॉब्लेम इथं झाला होता. त्याच्यामुळे पेट्रोल नव्हतं संपलेलं. बट मॅडमांच्या मेहनतीला पूर्ण मार्क्स. नेहमी सारखं अजून एखादा मी बोललो होतो 2 टोमणे येतील जबरदस्त. एक तर आला, आम्ही आहे नेहमी सारखे धक्का द्यायला. दुसरा भी बोल दो भाई, मैंने भविष्यवाणी कर दी, उसको सच्चाई में बदल दो. बोल दुसरा. अरे किरण, तुला म्हणजे नाही समजत का बाहेर निघायचंय आपलं गर्दीचं म्हणजे आला दोन आला आ गया भाई, कोटा भर गया, 2 का कोटा भर गया. आता वाजले 1:50 आणि आमची ट्रेन आहे 5:20ची, म्हणजे ऑलमोस्ट आणि पोहोचायला 1.5 तास लागेल. त्याच्यामुळे आम्हाला घरातून 3:40 3:45ला निघायला लागेल. म्हणजे आमच्याकडे फक्त मोजून आता 2.5 तास राहिले, तरी आमची तयारी अजून थोडी सुरू आहे. बाकी आता बाहेरची तर झाली, बट जे मेन काम आहे, कारण रेल्वेची ट्रॅव्हलिंग आहे आमची. एक साईडने आमचं 32 आवर्सचं ट्रॅव्हलिंग आहे.
हो 32. आधी 40चं होतं, पठाणकोटचं रिझर्वेशन होतं, बट प्लॅन जसं मी म्हटलं होतं आधी की 3-4 प्लॅन ऑन आहे, ते टाईमवरच कळेल. तर त्याच्यासाठी स्टेशनवर खूप हाल होतात, म्हणून थोडीशी नाही बरीचशी तयारी सुरू आहे इकडे. हा बघून असं वाटेल की इंडियन फ्लॅग वाटतोय, बट ही आहे पालक पुरी, ती आहे मसाला पुरी आणि हा व्हाईट कलर पिठाचा आहे, त्याच्यामुळे इंडियन फ्लॅगचा एक तयार झालाय. काय काय आणि तिकडे पालक मेथीचे पराठे झाले आणि अशी ही पुरी तडली जाते. कारण आमच्या मॅडमांना ट्रस्ट नाही आहे की तिला हिमाचलला जेवण भेटेल, कारण तिने एक रिव्ह्यू ऐकला होता की तिकडे जेवायचे खूप हाल होतात. त्याच्यामुळे तिने ठरवलं होतं की सगळी तयारी घरूनच करून निघायचं, म्हणून सगळा उद्योग चालू आहे. आणि बघा ना किती, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 हे 15, त्याच्यानंतर ते पराठे 7-8 आहे. एवढे खाल्ले नाही ना तर मग ठीक आहे. ही म्हणते की मी 8 दिवस खाऊ शकते हे, आणि 8 दिवस टिकेल, कारण तिकडे क्लायमेट पण थंड असणार आहे. बट एवढं आपण खाणार नाही, आपण फक्त त्याला ट्रॅव्हलिंग पुरतं मर्यादित ठेवू आणि थोडं शेअरिंग हो जाएगा बाई. कुठला जर ग्रुप मिळाला आपल्याला ट्रेनमध्ये तर काय वाटतं? एक्स्ट्रा ठेवायचं असतं, कारण फिरायला चाललोय आणि ह्या वेळेसचे बरेचसे ग्रुप्स निघतात आणि ओळख होते, किंवा काही सोलो ट्रॅव्हलर असतात. थोडासा आपण आपला ग्रुप बनवायचा आणि त्याच्या प्रमाणामध्ये, म्हणजे त्याच्याप्रमाणे थोडंसं एक्स्ट्रा सामान कॅरी करायचा. कसं आहे ते म्हणतात ना, दिल का रास्ता पेट से जाता है, त्याच्यामुळे थोडी बॉन्डिंग लवकर बनते एखाद्यासोबत फूड शेअर केल्यामुळे. कोणामुळे होईल ते पॉसिबल नाही, ते तुझ्यामुळे होईल, पण बोलायला मलाच लागेल, त्याच्यावर मी शुअर आहे. ऑल सेट एक मोठी बॅग आहे अर्जूची, मीडियम माझी आहे, आणि याच्यामध्ये एक्स्ट्रा सामान आहे, लॅपटॉप वगैरे, शूज वगैरे आणि छोट्या मोठ्या गोष्टी, आणि इकडे आहे जेवायचं सगळं सामान. आणि अशा प्रकारे आमची तयारी झाली, ऑलमोस्ट डन. गावावरून पप्पा आले, त्याच्यामुळे आता आम्ही आवरतो आणि निघतो. भेटूया तुम्हाला आपल्या हिमाचल सिरीजमध्ये, त्याच्यामुळे व्हिडिओला भेटूया तुम्हाला हिमाचल सिरीजमध्ये, आणि भन्नाट सिरीज असणार आहे, खूप काही कवर करू. आणि नेहमीप्रमाणे आपण हा व्हिडिओ इथे एंड करू. हे 2-3 व्लॉग जे आले असतील ते छोटे आले असतील, बट याच्यानंतरचे सगळे व्लॉग येतील ते बऱ्या प्रमाणात मोठे असतील. त्याच्यामुळे व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्राईब करा. आय होप हा व्हिडिओ येईल तोपर्यंत आपले 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले असतील, आणि जर झाले तर त्याचं एखादं छोटं मोठं सेलिब्रेशन तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल, जे की हिमाचलमध्येच होईल. आणि अशा प्रकारे आता एंड करू, निघू, कारण आता वाजले 3:20 झाले. 3:35 पर्यंत आम्हाला घराच्या बाहेर पडायचं आहे.